नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी. स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर अगदी मनापासून आपणा सगळ्यांचं स्वागत करतो. कुडगाव या परिसरात आहोत, पालघर जिल्ह्यामध्ये. या अशा ठिकाणी आल्यानंतर निसर्गरम्य वातावरणामध्ये ते पक्ष्यांचे आवाज अधिक आनंद देतात. ज्या वहिनींना आपण भेटणार आहोत, हिमानी शैलेंद्र सावे. 2 जाऊबाई आव्हान देणार आहेत, ज्योती जितेंद्र सावे आणि शिल्पा यजुवेंद्र सावे. चला या कुटुंबाला भेटूया आणि लिटिल चॅम्प्सना भेटून आजच्या भागाला सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. बरं माऊली, सगळ्यांची ओळख करून द्या ना. हे माझे मिस्टर शैलेंद्र सावे. नमस्कार. हे माझे मोठे दीर जितेंद्र सावे. त्या माझ्या मोठ्या वहिनी ज्योती सावे. नमस्कार. ते माझे 2 नंबरचे दीर यजुवेंद्र सावे. या 2 नंबरच्या वहिनी शिल्पा सावे. हा माझा दीरांचा मोठा मुलगा पार्थ सावे. नमस्कार. तो शौर्य सावे माझा मोठा. त्या वहिनी आहेत आमच्या, रक्षंदा वहिनी. आणि ती माझी मैत्रीण आहे पूनम. नमस्कार. ती माझ्या दीरांची मुलगी आहे कृती. नमस्कार. हा प्रणांशू, हा साईश, ही शौर्या आणि हा सार्थक. नमस्कार. घ्या उखाणा. सिद्धिविनायकला वाहते दुर्वांची जोडी, होम मिनिस्टरचं स्वागत करते हिमानी शैलेंद्रची जोडी. अरे वा. आणि तुम्ही कसा उखाणा घेणार? नाशिकची द्राक्ष, नागपूरची संत्री, हिमानी माझी गृहमंत्री. काय सांगताय काय? तुमचं माहेर कुठलं? तारापूर. तारापूर. तुमचं बालपण सगळं इथलंच? नाही, मुंबई. मुंबईत कुठे? मालवणी. आपण सध्या काय करता? मी सध्या एका केमिकल इंडस्ट्रीमध्ये टेक्निकल कन्सल्टंट म्हणून. कसं गेलं बालपण तुमचं? आमचं छान गेलं. दोघं आम्ही भाऊ बहीण होते. आता तुमची ओळख कशी? ओळख असं नाही. आता प्रपोजल, आता माझ्या भावाच्या लग्नामध्ये ह्यांचे कोणते रिलेटिव्ह आलेले, त्यांनी सांगितलं हा ही मुलगी चांगली आहे. मग ह्यांच्याकडे निरोप आला, मग त्यांनी बघायला आले. काय झालं? काय खरं काय? ते फारच म्हणजे ह्याने म्हणजे असा ग्रंथ लिहिल्याप्रमाणे. कारण का फर्स्ट अटेम्प्ट होता हे, जे पहिले प्रपोजल आलं आणि आय सेड ओके. मग त्यांच्यासाठी बरेच होते ना, त्यांच्याकडे एक्सपिरियन्स भरपूर आला त्याचा, माझ्याकडे नाही आला. काय हो, काय तुम्ही फार अनुभवी आहात. एवढा अनुभव का तुम्ही मिळवला, जरा सांगा आम्हाला. कसं? आधीचे जे होते ते पोह्यामध्ये होते आणि इकडचं प्रपोजल जे होतं ते डायरेक्ट मटणावर होतं. म्हणून म्हणजे हे जे आता हे माझे कसे रिलेटिव्ह पण आहेत. आणि माझ्या काकांकडे एक कार्यक्रम होता, तर काका आता जेवणाच्या टायमाला तर जेवणच विचारणार ना, पोह्याच्या टायमाला पोहा विचारलं असतं. बरं, त्या दिवशी आले, तो प्रसंग कसा होता सांगा. हे ह्यांचे म्हणजे माझे चुलत दीर होते, त्यांच्या वाईफ होत्या आणि माझ्या मोठ्या जाऊबाई होत्या. त्या पण आल्या, अशा एकत्र आलेले. आणि मग त्याच्या आधी तुम्ही यांना बघितलं? आणि काय, माझी एक फ्रेंड आहे की माझी फ्रेंड पण ह्यांची मामाची मुलगी, असं रिलेशन पण होतं. तिच्याकडून मग ह्यांची मी चौकशी, आता मुलाला बघायला जाणार, थोडं बेसिक तर माहिती पाहिजे. काय त्या मैत्रिणीने काय सांगितलं? काय नाही, तिने तर सांगितलं तू छान आहे असं सगळं वगैरे तिने सांगितलं. फक्त माझा बेसिक, आता ह्यांनी जे रिजेक्ट केले होते ना त्यांची कारण जेव्हा मी ऐकलं नंतर म्हटलं असं रिजेक्ट करणं बरोबर नाही ना पोरींना. ज्या दिवशी तुम्ही यांच्यासाठी यांच्या घरात प्रवेश केला, कसा होता प्रसंग एवढंच सांगा. काही नाही, बसलो, बोलणं झालं आमचं डायरेक्ट. थोड्या वेळाने तुम्ही बाहेर आला. हा, फक्त एक अट, म्हणजे त्यांची ती अट होती, म्हणजे मला सगळ्यांनी असं सांगितलं तू इंग्लिशमध्येच बोल. म्हटलं हा काय प्रकार आहे, इंग्लिशमध्येच बोल? नाही, त्यांनी इंग्लिश न बोलणाऱ्या पोरींना रिजेक्ट केलंय. म्हटलं असं कसा प्रकार आहे, इंग्लिश न बोलणाऱ्या पोरींना रिजेक्ट केलं? म्हटलं त्याच्यात तर मी माहीर आहे, मग मी तर इंग्लिशमध्ये सुरू. मग काय झालं? डायरेक्ट इंग्लिश सुरू झाल्यावर चेकमेट झालं. चेकमेट तोच होता ना क्रायटेरिया. पण तेव्हापासून आजपर्यंत फाडफाड कोण बोलतं? कोणी नाही. पण मग मला सांगा, त्याच दिवशी दोघे एकमेकांशी बोलले आणि लगेच नक्की झालं होतं? संध्याकाळी लगेच हे सांगितलं, हो सांगितलं. तुम्ही लगेच हो का म्हणाला? आवडली. समजा नाही म्हणाले असते तर काय केलं असतं? नाही तर नेक्स्ट चान्स दुसरे आहेत बघायला. बघा, बरं झालं कळलं. किती वर्ष झाली लग्नाला? 14 वर्ष. अच्छा, वनवास. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे या माऊलीचा? छान आहे. म्हणजे किती वेळा सांगितलं त्यांना तुझा स्वभाव छान आहे 14 वर्षात? सांगितलं, बऱ्याचदा सांगितलं. बऱ्याचदा सांगताना जो काही केविलवाणा चेहरा झाला, तर या कधीच रागवत नाहीत, त्याचं काय रहस्य आहे?
आता दोघांचेही चेहरे केविलवाणे झालेले आहेत. नाही, मला असं प्रश्न वाटला तुम्हाला कोणी काय थर्ड पार्टी सूत्रांच्या माहितीनुसार. पण काय हो, काय इतकं राग करतात त्यांच्यावर? नाही, ऍक्च्युली बेसिकली राग करायला दोघंही पहिले मी पण आता जॉब सोडला लास्ट इयर, दोघंही घरी नसायचो आणि ऑफिसमध्ये ऑलरेडी एवढा त्रागा झालेला असतो की दोघांना तेवढा वेळ नाही, कारण दोघंही बिझी शेड्यूलवाले. तर राग काय करणार आहे, त्या तेवढ्या वेळामध्ये जेवढं जमते त्यावेळेला कसं असते, मुलं न्यूक्लिअर फॅमिली हा हिशोब असतो, त्याच्यामुळे थोडकाच वेळ मिळतो, अर्धा तर माझा किचनमध्ये वेळ जातो, त्याच्यामुळे काय हेच नाही पण ऑप्शन. छान, 14 वर्ष एकदम आनंदाची गेली. या सगळ्यांना मला बोलतं करायचं आहे, पण आता एक छोटंसं आव्हान आहे तुम्हाला, आणि तुम्ही आमच्या या माऊलीला आज सोन्याची नथ मिळवून देणार का आम्ही बघणार आहोत. 5 वस्तू सांगणार, त्यातली एक विसंगत आहे, म्हणजे या फॅमिलीतली नाही आहे, तो क्ल्यू आहे. त्या ठिकाणी असं बंद पाकिट आम्ही एक ठेवलंय झी मराठी लिहिलेलं, ते घेऊन यायचं 10 सेकंदामध्ये. हां, पट्टी, पेन्सिल, मायक्रोवेव्ह, खोडरबर, पेन, कुणी सांगायचं नाही. वेळ सुरू झाली. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2. झी मराठीकडून ही सोन्याची नथ मिळवून दिली तुम्हाला, अभिनंदन. नमस्कार. तुमच्यामध्ये मोठं कोण सगळ्यात तिघींमध्ये? तुम्ही. 1 नंबर, 2 नंबर तुम्ही, 3 नंबर तुम्ही. म्हणजे यांना बघायला गेलं तेव्हा तुम्ही होता? नाही, मी होती. या होत्या, तुम्ही नव्हता. नाव सांग. शाईश. तू शाळेत जातो? हो. घरात कोण कोण राहतं? आई आणि बाबा. आणि अजून कोण असतं? दादा. तू मस्ती करतो? हो. मग मस्ती लहान मुलांनी केली पाहिजे की नाही केली पाहिजे? नाही केली. तुला कोण ओरडतं? आई आणि बाबा. नाव सांग. प्रणांशू सुनील पाटील. तू शाळेत आहेस? येस. कुठल्या शाळेत जातो? सेंट फ्रान्सिस. कितवीत आहेस तू? 5th. तू कुठे राहतो? परनाई. घरात कोण कोण राहतं तुझ्या? आजी, मम्मा, पप्पा, मी आणि गॅम्पा. मग घरात सगळे कसे वागतात तुझ्याशी? चांगले. तुला कोण ओरडतं? मम्मा. का? मस्ती करतो. बरं, कुणाचा हात लागतो? आईचा लागतो की बाबांचा? पप्पांचा सर्वात. पप्पांचा सॉलिड लागतो. काय प्रताप केलेले आहेत, सगळे दिसत आहेत. नाव सांग. शौर्या पंकज संखे. शाळेत जाते ना? हो. कोण कोण राहता घरात? पप्पा, मम्मी, दीदी, मी. मग मला सांग, तू सकाळी किती वाजता उठते? 9 o'clock. बरं, तुला खायला काय आवडतं? भाजी. कुठली भाजी आवडते तुला? वाटाण्याची भाजी आवडते. तुला काय आवडतं रे बाळा खायला? चिकन. नाव काय तुझं? सार्थक सचिन पाटील. बरं, मोठ्या माणसांनी कसं वागलं पाहिजे? छान. ह्यांच्यामध्ये जास्त मस्ती कोण करतं? हर्ष. साईश, तू बहुमताने निवडून आलायस बाबा. तुला खेळ कुठला आवडतो? क्रिकेट. तुला साईश? मी सायकल. व्हेरी गुड. तुला रे? फुटबॉल. व्हेरी गुड. किती छान. बरं, गाणं कोण म्हणेल तुमच्यापैकी? तू म्हणणार? साईश म्हण गाणं. पैशाचं झाड, झाडावरचा पैशाचं झाड. चांगलं शिकवलंय तुला रे. झी मराठीने शिकवलेलं गाणं आहे. पैशाचं झाड आणि झाडावरचा पैसा, पण तो मेहनतीने, प्रामाणिकपणाने आणि उच्च शिक्षण घेऊन मिळवायचा, हेही लक्षात ठेव. हा ताई, तू कुठलं गाणं म्हणणार? लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, घारे डोळे फिरविते, लुक 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 ही बघते, इवले घरकुर मांडीते, मांडा मांडा सांडविते, पोळ्या केल्या तडपून गेल्या, भात केला कच्चा झाला, केळ्याची शिकरण करायला गेली, पडली खुर्ची टच, आळ्याचं पाणी करायला गेली, धपकन पडली आत. अरे वा वा. येडे येडे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. वा 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 वा. साव्यांकडे पैशाशिवाय गाणीच नाही. बरं, आता या ठिकाणी तुम्ही दोघी आहात, दोघी जाऊ आणि त्या तिसऱ्या जाऊ. कसं आहे तुमचं एकमेकींशी नातं? छान आहे. काय इश्यू असं हे नाही, पण जसं जे काय म्हणजे जर प्रोग्राम असला, फंक्शन असलं तर एकत्र बसून सगळं डिस्कशन करून म्हणजे सगळं करतो. पण त्यांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल तुम्हाला? मुलांकडे थोडं जास्त लक्ष द्यायला पाहिजे.
आणि ह्यांनी कुठला स्वभाव बदल केलेला आवडेल तुम्हाला? एखाद्या टेन्शन जास्त घेतात एखाद्या गोष्टीचं, ते त्यांनी कमी घ्यायला करायचं. पाहिजे, कारण तुम्ही मुलांकडे लक्ष देत नाही. त्यामुळे त्या टेन्शन घेतात. आणि तुमचं काय म्हणणं आहे, त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? नाही, ती तशी व्यवस्थित आहे ऑलरेडी. म्हणजे कसं प्रत्येक कार्यक्रम असला ना तर ती ते हौशेने सगळं असं मॅनेज पण करते आणि म्हणजे ती धावपळ करून ते सगळं करते. यांनी स्वभावात कुठला बदल? ह्यांचा असं स्वभाव काय नाही, आहेत त्या उलट त्या आमच्या आयरन लेडी असं आमच्या कुटुंबातल्या आहे. म्हणजे काही असं खंबीरपणा हे असतं ते घ्यायला रेडी. काय मस्त तिघींचं. मी मग तुमच्या एकीच्या बोलण्यातून दुसरीच्या डोळ्यात जेव्हा पाणी यायला लागतं ना, तेव्हा तुमचं तिघींचं एकमेकींच्या बद्दल किती मस्त नातं आहे ते स्पष्ट होतं, हो की नाही? बरं, असं होतं का एक जण वेगळी आहे, दोघी बसल्यात, तिसरी बद्दल बोलताय? नाही, हा, कधीच नाही. नाही. मग डोळ्यात एवढं का पाणी आलं तुमच्या? वाटते असंच. नाही, खूप छान. हे असंच जिव्हाळ्याचं नातं असलं पाहिजे, हो की नाही? बरं, मग मला सांगा, हे दीर कसे आहेत एकमेकांशी? छान, हा, ते जसे असायला पाहिजे 3 भाऊ तसे आहेत. तुमच्या वहिनींबद्दल बोला. यांचा स्वभाव चांगला आहे. म्हणजे घरात कोणताही कार्यक्रम असतो किंवा बड्डे असेल किंवा कोणताही असा, की ते ऑलरेडी प्लॅन तयार असतो आणि जेव्हा वेळेवर आम्हाला समजतं की बाबा आता कार्यक्रम आहे आणि हे सगळं तयारी झालेली आहे, त्यामुळे त्यांचा मग स्वभाव. तुमच्या बायकोला पाठवतो तुम्ही, झालंय सगळं? हां, सगळं झालेलं आहे. म्हणजे तिला जास्त मेहनत करायला हा, लागत मग नाही. आता जा तू, झालं. दोन्ही चांगले आहेत. मोठ्या बहिणी पण चांगल्या आहेत, स्वभावाने चांगले, सेन्सिटिव्ह आहेत जरा. आणि लहान बहिणी ती म्हणजे तिला झाडांचं फार प्रेम आहे आणि तिला त्याच्यावर प्रेम आहे. त्यांचं म्हणणं आहे घरातल्यांकडे कमी लक्ष देतात, मुलांकडे कमी लक्ष देतात आणि झाडांकडे जास्त लक्ष देतात. तर उद्यापासून जरा मुलांनाही पाणी घाला. तुमचं तुमच्या वहिनीबद्दल काय? बेसिकली दोघेही फार कॉपरेटिव्ह आहेत. काही असलं लगेच धावून वगैरे येतात. मी यांचा मुलगा. चुकी केली तर मारतात आणि जर चांगलं काय काम केलं तर प्रेस करतात. पण चुकी केली तर मारतात, हे जास्त अंडरलाईन आहे. म्हणजे सगळे लोक अशी चांगलीच आहेत. म्हणजे काय पण जर झालं तर म्हणजे पाठीशी राहतात. तिघही वहिनी खूप छान आहेत, खूप म्हणजे एन्जॉय करतात. आम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो. आमच्या दोघींचं ट्युनिंग त्यावेळेस ऑफिसमध्ये खूप चांगलं होतं आणि तिचा स्वभाव तर खूपच छान आहे. माझं नाव कृती आहे आणि हे सगळे खूप छान आहेत. बरं, ठीक आहे. या 4 जणांपैकी आता तुमच्या दोघींना कोण पैठणीच्या खेळात पाठवणार ते आता या खेळात स्पष्ट होणार. तुमच्यासाठी कोण खेळणार ते आधी बघूया. साईश. आणि आता हे दुसरं नाव बघूया, शौर्या. 10-10 संधी आहेत आणि ती सोंगटी टाकायची आणि या चौकोनात थांबली पाहिजे. हा, 10 संधीमध्ये सगळ्यात जास्त ज्यांचे गुण म्हणजे त्यांचे प्रतिनिधी पुढच्या खेळात. हा, 1, 2, 3 टाकता येईल. 10 वेळा तू टाक. 1, 2, 0, 3, 0, 4, 0, 1, 5, 1, 6, 1, 7, 1, 8, 1, 9, 1, 10, 1. आता साईज तुझी संधी आहे. 1, 0, 2, 0, 3, 0, 4, 0, 5, 0, 6, 0, 7, 0, 8, 0, 9, 0. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. जाऊ जाऊ. हा, बरं, तुम्हाला या घरात किती वर्ष झाली? 24 वर्ष. आणि तुम्हाला या कुटुंबात 14 वर्ष. म्हणजे 10 वर्ष जास्त अनुभव आहे, हो की नाही? त्यामुळे काहीच बोलत नव्हत्या, फक्त मनातल्या मनात देवाचा धावा करत होत्या.
की मी जिंकू दे आणि माझ्या बाजूला बसलेली जाऊ हरू दे. नाही असं कधीच नाही सांगितलं. उलट काय हरू दे आणि ती जिंकू दे असं असतं त्यांचं. बरं, आता या ठिकाणी आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? माझ्याकडून नकळत कुणाला दुखावलं गेलं असेल तर त्यांची मी क्षमा मागते. म्हणजे नकळत असणाऱ्यांमध्ये बरेच आहेत, हा, पण जाणून बुजून जर कोण दुखावलं असेल तर एकच, नवरा माझा. मी कुठे काय म्हटलं, नाव तरी कुठे घेतलं? तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? तसं तर ह्या घरामध्ये मी मोठी आहे, पण जरी माझ्याकडून कधी कुणाला उणं बोलली असेल किंवा काय झालं असेल माझ्या हातून तर मी त्यांची आजच्या दिवशी क्षमा मागते. आजपासून एक बदल करायचा असेल तर? मी सांगितलं मुलांना वेळ, आता माझ्याकडे म्हणजे ऑफिसचं काम असल्यामुळे मुलांना वेळ न देता आला. आता मी बराच वेळ त्यांच्याबरोबर स्पेंड करते आणि ह्या पॅन्डेमिकमध्ये तो एक असं हे आलंय की भरपूर वेळ देत आहेत पॅरेंट्स, सगळेच पॅरेंट्स देत आहेत. तुम्ही? सगळ्यांना वाटते मी थोडी फिरत नाही जास्त. उद्यापासून बाहेर पडताय की? त्यांच्या अपेक्षा पूर्ण करायची प्रयत्न करीन. सगळं कुटुंबासाठी, हो की नाही? आणि आता पैठणीच्या खेळात या दोघींपैकी कोण जिंकणार ते बघणार आहोत. पाणी संपेल. आमच्याकडे वॉटर प्लांट आहे. हो का? बघूया कोण जिंकणार पैठणी. स्ट्रॉच्या सहाय्याने चकत्या गोळा करायच्या आहेत. लक्षात ठेवा, सर्वात आधी हा खेळ दोघींपैकी जो कोणी पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 2, 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन, अभिनंदन. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं आहे. तर वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.